व सांस्कृतिक व व्यायाम मंडळ यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी बॅडमिंटन स्पर्धेचं राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। नुकतीच आज प्रवीण भैया देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक संपन्न झाली। त्यामध्ये विविध समित्या नेमून प्रत्येकाला वैयक्तिक अशी जबाबदारी देण्यात आलेली आहे। तरी दरवर्षी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्वांनी मेहनत घेऊन यावर्षी स्पर्धा यशस्वी कराव्यात असं आज सर्वानुमते ठरलं आणि प्रत्येकानं आपापली जबाबदारी घेऊन काम करावं असं प्रत्येकानं ठरवलं आणि त्या पद्धतीनं काम करण्याचं नियोजन करण्यात आलं। प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी या ज्या राज्यस्तरीय स्पर्धा होणार आहे त्यामध्ये एक नवीन इव्हेंटचे या ठिकाणी आपण सामील करून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये अंडर 15 हा एक नवीन इव्हेंट या ठिकाणी टाकलेला आहे, जेणेकरून आमच्या प्रवीण भाईंना असं वाटतं की येणारी जी नवीन पिढी आहे त्यांनी चांगली कामगिरी करावी आणि नूतन खेळाडू उदयास यावेत हे त्यामागील उद्देश आहे। यासाठी भरघोस असं पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे। जवळपास 1.5 लाख रुपयाचं पारितोषिक या दोन्ही स्पर्धेसाठी ठेवण्यात आलेलं आहे। तसेच क्वार्टर फायनल ला जे खेळाडू जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून त्यांनाही प्रोत्साहन मिळावं। पाचवं वर्ष आहे जवळपास आमचं या ठिकाणी स्पर्धा घेण्याचं। तर फक्त स्पर्धाच घेत नाहीत आम्ही, तर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा प्रवीण भैया देशमुख बॅडमिंटन चा या ठिकाणी सहभाग असतो। तर दरवर्षी आम्ही सामाजिक उपक्रमांतर्गत सामाजिक मदत या ठिकाणी मंडळाकडून करत असतो। तर कोविड काळात सुद्धा प्रवीण भैयांच्या नेतृत्वाखाली आम्ही भरघोस अशी दवाखान्याला मदत केलेली होती व साहित्य दिलेलं होतं। तसेच नवीन उद्योन्मुख खेळाडूंना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी त्यांची परिस्थिती नसेल तर त्यांनाही आमच्याकडून आमच्या मंडळाकडून सहाय्य देण्यात येतं। प्रवीण भैया त्या ठिकाणी मदत करतात। यावर्षी प्रवीण भैयांनी त्यांचा वाढदिवस अतिशय अनोख्या पद्धतीने साजरा केलेला आहे। त्यांनी या ठिकाणी सामाजिक संस्थेला 50,000 रुपयाची जवळपास देणगी दिलेली आहे, जेणेकरून त्याचा उपयोग लहान मुलांसाठी, वाचनालयासाठी किंवा त्यांना लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य त्यांना मिळावं यासाठी ही मदत त्यांनी केलेली आहे। तर या ठिकाणी खरंच प्रवीण भैयांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की या पद्धतीने त्यांनी वाढदिवस साजरा केलेला आहे। तरी मला वाटतं की हे अतिशय चांगलं कार्य या मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे। तरी मला वाटतं की सर्वांनी या क्रीडा स्पर्धेचा लाभ उचलावा आणि जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं असं मला वाटतं। धन्यवाद। आत्ताच आपल्या समोर संजय आरसोडे सर यांनी या स्पर्धेविषयीचं मत व्यक्त केलं। तर संजय आरसोडे सर जिल्हा परिषदेला शिक्षक आहेत। तर सर, आपण ज्या शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये भाग घेत असतात, तर त्या स्पर्धेमध्ये आपण कसं यश संपादन केलं सर? दरवर्षी बीड जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात। त्याच्यामध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात। त्यामध्येच बॅडमिंटनच्याही स्पर्धा घेण्यात येतात। त्यामध्ये मी परळीच्या संघाकडून सामील झालो होतो आणि त्याच्यामध्ये मी सलग 2 वर्ष प्रथम आणि द्वितीय क्रमांक डबल्स मध्ये मिळवलेला आहे। तसेच इतर खेळातही सहभागी होतो, परंतु बॅडमिंटन खेळ हा माझा अतिशय आवडीचा खेळ आहे, त्यामुळे मी त्यावर जास्त फोकस करतो। आरसोडे सर, या ठिकाणी अंबाजोगाई शहरामध्ये बॅडमिंटन जे आवडीचे खेळाडू आहेत, समजा छोटे मुलं, त्यांच्यासाठी या ठिकाणी बॅडमिंटन कोच म्हणून कोण काम करत आहे आणि काय कार्य करत आहेत? आदरणीय आमचे प्रवीण भैया यांना सतत वाटत असतं की नवीन उद्योन्मुख खेळाडू आपल्या या ग्रामीण भागातून तयार व्हावेत। त्यासाठी या ठिकाणी बॅडमिंटन कोच आमच्याकडं कैलास शेट्टी सर, चेतन पाडे सर, संकेत ढगे, स्वराज भाजी भाकरे अशा पद्धतीनं एक फळीच त्यांनी तयार केलेली आहे। ते अतिशय चांगल्या पद्धतीनं या उद्योन्मुख खेळाडूंना तयार करण्याचं, त्यांना प्रशिक्षण देण्याचं काम करतात, जेणेकरून राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुद्धा ग्रामीण भागातले विद्यार्थी आपल्या हिरिरीने सहभागी होतील आणि यशस्वी होतील। त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे त्या लेवलला आपले खेळाडू गेलेले आहेत। मराठवाडा लेवलला, जिल्हा स्तरावर सुद्धा अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी यश संपादन केलेलं आहे आणि निश्चितच
एक दिवस आपल्या इथला खेळाडू हा नॅशनलला खेळेल, जसे की आपले आदरणीय आपल्याला अंबाजोगाईचे भूषण असलेले अक्षय राऊत हे आपले देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळवतच आहेत, तरी आणखी दुसरे अन्य खेळाडू सुद्धा या माध्यमातून तयार होतील असं मला वाटतं. आरसुडे सर, आपण या क्रीडा मंडळाशी बऱ्याच दिवसापासून संपर्कात आहात, बॅडमिंटन खेळाशी निगडीत आहात. तर पुलवामा हल्ला प्रकरण असेल किंवा कोविड काळामध्ये आपल्या अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक मंडळ आणि बॅडमिंटन ग्रुपनं काय कार्य केलं सर? कोविडचा काळ हा अतिशय कठीण होता. सर्वांना त्यातून गेलेले आहेत. सर्वांना माहीतच आहे की किती परिस्थिती कठीण होती. त्या काळामध्ये आमच्या प्रवीण भैया देशमुख बॅडमिंटनच्या सर्व टीमला असं वाटलं की आपण काही ना काहीतरी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत करावी, कोविड काळामध्ये एक सामाजिक कार्य करावं, या हेतूनं आम्ही दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्ये SRTच्या दवाखान्यामध्ये भरघोस मदत केलेली होती. त्या ठिकाणी आम्ही वॉशिंग मशीन किंवा आणखी जे काही साहित्य लागणार आहे ते साहित्य आम्ही आमच्या मंडळाकडून दिलेलं होतं आणि अशा प्रकारे तसेच आर्थिक मदत सुद्धा आम्ही केलेली होती. अशा पद्धतीने आम्ही बऱ्याच गोष्टी या कोविडच्या काळामध्ये केलेल्या आहेत. आरसुडे सर, आपण मॅरेथॉन स्पर्धा सुद्धा आयोजित करतात आणि ते अतिशय यशस्वी झालेले आहेत, त्याविषयी काय आपण काय सांगू इच्छितो? मॅरेथॉन स्पर्धा याआधी आम्ही 2 वर्ष आयोजित केलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अतिशय राज्यातील विविध ठिकाणाहून या ठिकाणी खेळाडू येतात. अतिशय भरघोस अशा पद्धतीचं या ठिकाणी बक्षीसही या ठिकाणी दिलं जातं आणि अशी अतिशय यशस्वी पद्धतीने आम्ही या स्पर्धा दरवर्षी आयोजित करतो आणि भरघोस असं बक्षीस सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात येतं आणि राज्यातील विविध ठिकाणाहून या ठिकाणी खेळाडू येतात आणि या स्पर्धेचा आनंद लुटतात. अभिनंदन सर, आपल्या अंबाजोगाई क्रीडा सांस्कृतिक आणि व्यायाम मंडळाचं आणि बॅडमिंटन ग्रुपचं देखील अतिशय पारदर्शक अशा प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात आणि त्या ठिकाणी जे अंपायर म्हणतो आपण त्यांना, हो, तर त्यांचंही कार्य अतिशय वाखाणण्याजोगं आहे आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात देतात आणि उदयोन्मुख अशा प्रकारचे खेळाडू तयार करत आहात, याबद्दल आपले व सर्व आपल्या ग्रुपचं मनापासून अभिनंदन. आमची टीमच अशी आहे की आदरणीय प्रवीण भैया देशमुख जे आहेत ते अतिशय चांगलं कार्य या ठिकाणी करत आहेत की सर्वांना संघटित ठेवण्याचं आणि त्यांच्याकडून काम करून घेण्याचं, ही त्यांच्याकडे जी कला आहे खरोखरच ती वाखाणण्याजोगी आहे आणि खरोखरच भैया जे कार्य करत आहेत त्याला तोड नाही आणि सर्वजण तेवढीच त्यांना तोला मोलाची साथ या ठिकाणी देतात. धन्यवाद सर. आणि याचबरोबर जे बॅडमिंटनच्या जे बॅट्स आहेत किंवा कॉक आहेत यांच्या ज्या किमती वाढलेल्या आहेत त्या सुद्धा शासनाकडून कमी व्हाव्यात अशी आपली अपेक्षा आहे का? हो, 100%. कारण हा जो खेळ आहे या खेळासाठी पैसे खूप लागतात. कारण रॅकेट्स आणि शटल कॉक जे आहेत ते अतिशय महाग असतात. रॅकेट जवळपास 3-4 हजारापासून सुरुवात होतात, ते जवळपास 1 लाखापर्यंत असतात. किंवा शटल कॉक जे आहे ते सुद्धा हे कमीत कमी आपल्याला 150-200 रुपयापासून ते चालू होतं. त्यामुळं अतिशय महाग असा हा खेळ आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की या खेळाला प्रोत्साहन मिळावं आणि ऑलिम्पिकच्या स्पर्धेमध्ये जसं जपान चीनचे खेळाडू जास्त दिसतात त्या ठिकाणी आपले खेळाडू दिसावेत असं आपल्याला जर वाटत असेल तर निश्चितच या ठिकाणी सरकारनं या खेळाकडे लक्ष द्यावं आणि या खेळासाठी जे साहित्य लागतं जसं की बॅडमिंटन हॉल पुरवावेत, रॅकेटची किंमत कमी करावी, शटलची किंमत कमी करावी, जेणेकरून सर्व खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त खेळाडूंना सहभागी होता येईल. सर, आपले मित्र डॉक्टर अशोक कटारे असतील, यशवंत आरसुडे सर असतील, राजू चिंचकर सर असतील, हे या ठिकाणी पूर्वी बॅडमिंटन खेळायचे आता ते दुसऱ्या शहरामध्ये गेलेले आहेत, तर त्यांना काय आवाहन करू इच्छितात तुम्ही? अतिशय चांगले ते खेळाडू होते, त्यांची आम्हाला खूप आठवण येते. परंतु नोकरी असल्यामुळं बाहेरगावी जाणं हे क्रमप्राप्त असतं, त्याच्यामुळे ते बाहेरगावी त्यांची बदली झालेली आहे. तरी ते आमच्याशी त्यांची नाळ घट्ट आहे. निश्चितच ते या स्पर्धेला त्यांनी यावं आणि या ठिकाणी आम्हाला सहकार्य करावं आणि ते करतील यात काही शंका नाही. आमच्याशी संवाद साधल्याबद्दल सर आपले मनापासून आभार. थँक्यू, धन्यवाद.